नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 7 पोषण आणि आहार या पाठाचा अभ्यास करणार आहोत। ह्या पाठामध्ये आज आपण संतुलित आहार म्हणजे काय, कुपोषण, अतिपोषण, लठ्ठपणा याविषयी माहिती पाहणार आहोत। संतुलित आहार, मला सांगा आता तुमच्या रोजच्या जेवणामध्ये काय काय असतं? तर तुमच्या रोजच्या जेवणामध्ये भात, पोळी, भाजी, भाकरी, मटण, अंडी असं काही वेगवेगळे पदार्थ असतात। याशिवाय आपण दिवसभर जे काही अन्न खातो त्याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो, तर त्याला आपण आहार असे म्हणतो। मग आता सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात। सर्व पोषक तत्व म्हणजे पोषक तत्व कुठली, तर आपण पोषक तत्व शिकलो आहोत ना, कुठली असतात अन्न पदार्थामध्ये पोषक तत्वे, जसे की प्रथिने, खनिजे, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे। मग सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला काय म्हणतात, तर संतुलित आहार असे म्हणतात। म्हणजे आपल्या जेवणामध्ये सर्व पोषक तत्व असलेला आहार असला पाहिजे। आता म्हणजे ह्या संतुलित आहारामुळे काय होतं, आपलं शरीर निरोगी राहतं आणि आपलं शरीर सुदृढ बनतं आणि धडधाकट बनतं। आता संतुलित आहाराचे खूप फायदे आहेत आपल्याला, ते फायदे आपण आता पाहूयात। तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहते। संतुलित आहार घेतल्यामुळे काय होतं, तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहते। काम करण्याची क्षमता सुद्धा वाढते। काय होतं, काम करण्याची आपल्याला क्षमता वाढते। जर आपण एखाद दिवस जर जेवलो नाही तर आपण कसं मरगळतो की नाही, आणि पण तेच जर चांगलं जेवलो, आपण व्यवस्थित सगळी पोषक तत्वे असलेला आहार जर आपण घेत असू तर आपल्याला काम करण्याची क्षमता वाढते, आपली चपळता वाढते आणि आपला मरगळपणा नाहीसा होतो। तर शरीराची वाढ सुद्धा चांगली होते। समतोल आहार घेतल्यामुळे काय होतं, शरीराची वाढ ही चांगली होते। म्हणजे आपली उंची, आपलं वजन हे चांगलं, म्हणजे उंची वाढते, वजन वाढतं। त्यामुळे आपल्याला संतुलित आहार म्हणजे आपल्या आहारामध्ये सगळे पोषक तत्व असणारे अन्नपदार्थच आपल्याला घ्यायला हवेत। आता संतुलित आहार कसा मिळवावा, तर संतुलित आहार आपल्या जेवणातून आपल्याला आपण जेवतो आणि आपल्या जेवणातूनच आपल्याला काय मिळतात, तर पोषक तत्वे मिळतात। म्हणजेच आपल्या जेवणातून आपल्याला संतुलित आहार मिळतो। पण आता मिळत आहे की नाही, आपण जेवतो ते म्हणून आपल्याला संतुलित आहार मिळत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी एक अन्न पिरॅमिड तयार करतात। काय करतात, अन्न पिरॅमिड तयार करतात। आपण आता स्क्रीनवर बघितलेलं आहे, मी पुन्हा दाखवते तुम्हाला। आपण खातो का, त्याच्यामध्ये काय करतात माहितीये का, पिरॅमिडमध्ये आपण खातो त्या अन्नपदार्थांची विविध गटात विभागणी करतात। कशी करतात, विविध गटामध्ये विभागणी करतात। तर रोजच्या आहारात या प्रत्येक गटातील अन्नपदार्थांचा किती प्रमाणात समावेश असावा, त्या प्रमाणात त्यांना एका पिरॅमिडमध्ये ठराविक जागा देतात। तर प्रत्येक गटातील अन्नपदार्थ आपण रोज किती प्रमाणात खावे हे आपल्याला त्या जागेच्या आकारावरून ठरवता येते। आणि अजून काय करता येतं, तर ह्या गटामध्ये म्हणजे जे जागा आहे त्यातल्या गटातील जे अन्नपदार्थ आहे ते आपण आलटून पालटून सुद्धा खाऊ शकतो आणि मग आपल्याला तो समतोल आहार, आपल्या अन्नातून आपल्याला संतुलित आहार मिळू शकतो, म्हणजे मिळतो हे आपल्याला याची खात्री होते। आपण आता ते पिरॅमिड संतुलित आहाराचा जो पिरॅमिड आहे त्याचा आपण जरा निरीक्षण करूया। आता बघा, आपल्याला तृणधान्य आणि कडधान्य, आता तृणधान्य आणि कडधान्यापासून आपल्याला कर्बोदके मिळतात। म्हणजे कुठली पोषक तत्वे मिळतात, तर कर्बोदके हे पोषक तत्व मिळतं। मग त्यांची जागा पिरॅमिडमध्ये जास्त आहे। म्हणजे बघा, आपल्याला म्हणजे ते रोज गरज आहे, ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला कर्बोदकांची जरुरी असते। आता फळं आणि भाजीपाला आपल्याला आणि भाजीपाल्यापासून काय मिळतं आपल्याला, तर खनिज आणि जीवनसत्व मिळतं। म्हणजे आपल्या आरोग्यासाठी ती फळं आणि भाजीपाला फार महत्त्वाचे आहेत, म्हणून पिरॅमिडमध्ये त्यांची जागा सुद्धा जास्त आहे। तर दुग्ध आणि जन्य पदार्थ, मासे, अंडी हे सुद्धा आपल्याला त्यांच्यापासून म्हणजे आपल्याला प्रथिने मिळतात। मग त्यांची पण गरज आपल्या आहारामध्ये आहेच, पण भाज्यांच्या तुलनेने त्यांची गरज आपल्याला थोडी कमी आहे, म्हणून त्याची जागा थोडी पिरॅमिडमध्ये थोडी जास्त कमी ठेवलेली आहे। आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल, तूप हे आपल्या आरोग्यासाठी एवढं चांगलं नाहीये, त्याच्यामुळे त्यांची जागा ही फार कमी केलेली आहे। आणि हे आता म्हणजे दुग्धजन्य पदार्थ किंवा फळे, भाजीपाला हे आलटून पालटून खाल्ल्यामुळे काय होतं, आपल्याला संतुलित आहार
मिळतो. आणि संतुलित आहार आपल्याला मिळाल्यामुळे आपलं शरीर निरोगी आणि सुदृढ राहतं. तर आता आपण संतुलित आहाराचा पिरॅमिड पाहिला. आता तंतुमय पदार्थ. आता तंतुमय पदार्थ आपल्याला कुठून मिळतात? तंतुमय पदार्थ पण आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचे तंतुमय पदार्थ सुद्धा आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचे आहेत. आता तंतुमय पदार्थ आपल्याला भाज्यांमधून मिळतात, फळांमधून मिळतात, तृणधान्यांमधून मिळतात, कडधान्यांमधून मिळतात. म्हणून आपल्या आहारामध्ये भाज्या, फळं, तृणधान्य, कडधान्य यांचा समावेश करायचा. आणि तंतुमय पदार्थ आपण माहिती आहे का, फळं वगैरे आहेत ना, ही पूर्ण खायची. पूर्ण म्हणजे आपण संत्र, मोसंबी ह्याचा ज्यूस म्हणजे करण्यापेक्षा आपण ते कापटाच खायच्या. त्याच्यामुळे काय होते, ते फायबर्स सुद्धा आपल्या पोटामध्ये जातात आणि ते आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहेत. आता जर आहारात पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळाले नाहीत तर काय त्रास होऊ शकतो? तर आपली तंतुमय पदार्थांशिवाय काय होतं माहिती आहे का, पचनक्रिया सुरळीत चालू शकत नाही. आणि तंतुमय पदार्थ आपल्याला जास्त म्हणजे आपल्या पोटामध्ये जर नाही गेले तर आपल्याला बद्धकोष्ठतेसारखा आजार होऊ शकतो. आणि जे डायबेटिक लोक, ज्यांना मधुमेह आहे, त्या लोकांना तंतुमय पदार्थ असलेली म्हणजे फळं वगैरे याचा खूप फायदा होतो. आता पाणी आपल्याला म्हणजे इतर सगळ्या पोषक तत्वांबरोबर आपल्याला आपल्या शरीराला पाण्याची सुद्धा खूप गरज असते. पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही. पण आपल्या शरीराला म्हणजे दिवसभर आपण 3 ते 4 लिटर पाणी प्यायलं पाहिजे. म्हणजे 7 ते 8 ग्लास तरी पाणी आपण प्यायलं पाहिजे. आणि पाण्याबरोबरच दूध, ताक किंवा लिंबू सरबत वगैरे असे पदार्थ म्हणजे अशी पेय आपण प्यायली पाहिजेत. त्यामुळे पाणी तुम्ही रोज 7 ते 8 ग्लास पिया. त्याच्यामुळे आपल्या शरीराला म्हणजे शरीरातले सर्व ज्या क्रिया आहेत त्या सर्व सुरळीत चालण्यासाठी आपल्याला 2-3 दिवसभरात 3 लिटर तरी पाणी पिणे आवश्यक आहे. कुपोषण आणि अतिपोषण. तर कुपोषण म्हणजे काय? तर पोषण म्हणजे काय सांगा? की पोषण म्हणजे काय, तर शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्वे योग्य प्रमाणात आहारातून मिळणे म्हणजे ह्याला आपण पोषण म्हणतो. आणि याच्या उलट काय, तर शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे ह्याला काय म्हणतात? कुपोषण म्हणतात. तर कुपोषण कशामुळे होतं? कुपोषण काही हा आजार नाही आहे. पण कुपोषण होण्याची कारणं काय? तर म्हणजे म्हणजे ज्यांना हे उपासमारीमुळे कुपोषण होतं. अजून सुद्धा म्हणजे असंतुलित जो आहार घेतला त्याच्यातून सुद्धा म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा कुपोषण होतं. जीवनसत्वांचा अभाव असलेला अन्नपदार्थ आपण खाल्ले तर त्याच्यातून आपल्याला कुपोषण होतं. कुपोषित जी मुलं असतात ती कशी दिसतात माहिती आहेत का? त्यांचं पोट वाढलेलं असतं आणि त्यांचे केस गळतात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांना टक्कल पडण्याची शक्यता असते. त्यांचं पोट असं खूप मोठं असतं. त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही. म्हणजे त्यांची वाढ, त्यांचे वजन हे वाढत नाही. त्यांना साथीचे रोग असतात ते लवकर होतात. म्हणजे लवकर त्यांना सारखी सर्दी, सारखं ताप असे आजार त्यांना लवकर होतात. त्यांना ॲनेमिया सारखे आजार सुद्धा होतात. त्यामुळे आता कुपोषण टाळण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला? तर कुपोषण करण्यासाठी आपल्याला सर्व पोषक तत्व असणारा आहार म्हणजे पोषक तत्व असणारा आहार आपल्याला घेतला पाहिजे. म्हणजे आपल्या जेवणात वेगवेगळी फळं, वेगवेगळ्या भाज्या ह्या आपण घेतल्या पाहिजेत, खाल्ल्या पाहिजेत. आताची मुलं काय करतात, ही भाजी मला आवडत नाही, हे फळ मला आवडत नाही, असं करायचं नाही. त्यामुळे तुमची वाढ वगैरे व्यवस्थित होणार नाही. आता अतिपोषण म्हणजे काय, तर गरजेपेक्षा जास्त अन्न घेतल्याने अतिपोषण होतं. काय, तर गरजेपेक्षा जास्त अन्न घेतल्याने अतिपोषण होतं. आता अतिपोषण झालं म्हणजे काय होतं, आपण लठ्ठ होतात. आपण आता आजूबाजूला आपण कितीतरी म्हणजे खूप माणसं बघतो, असे खूप लठ्ठ माणसं बघतो. पहिलं तर आपण प्रौढ माणसांमध्ये जास्त लठ्ठपणा पाहत होतो. पण आता तर छोटी मुलांमध्ये सुद्धा लठ्ठपणा हा आजार दिसतो. लठ्ठपणा हा आजारच आहे. लठ्ठपणात काय होतं, तर लठ्ठपणात आपल्या शरीरातील काय होतं, शरीराचे मध्ये चरबी वाढते आणि त्यामुळे लठ्ठपणा येतो. पण लठ्ठपणा का येण्याची कारणं काय आहेत? तर आता लठ्ठपणा आपली जीवनशैली आता कशी झालेली आहे, ते मस्तपैकी झोपायचं, काम कमी करायचं
आणि खायचं जास्त असं झालेलं आहे ना आता. आणि हा लठ्ठपणा म्हणजे म्हणजे सगळ्या जगातही आता समस्याच झालेली आहे. आपल्या आता भारतामध्ये सुद्धा याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आता आधुनिकीकरण झाल्यामुळे तर त्याच्यामुळे तर जास्त शहरामध्ये अशी लठ्ठ माणसं आपल्याला फार म्हणजे बघायला मिळतील. मग आता लठ्ठपणा आपण कसा कमी करू शकतो? म्हणजे लठ्ठपणासाठी आपण काय करायला पाहिजे? तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्याला संतुलितच आहार घ्यायला पाहिजे. सायकलचा अधिक वापर करायला पाहिजे. मैदानी खेळ आपल्याला जास्त खेळायला पाहिजे. व्यायाम केला पाहिजे. आजकाल मुलं व्यायाम करत नाहीत. पुन्हा धान्य, भाज्या, फळे सालीसकट खायला पाहिजेत. जंक फूड खायला नको. जंक फूड म्हणजे तळलेले पदार्थ, वडा, भजी, मैद्याचे पदार्थ हे आपल्याला टाळलं पाहिजे. पुन्हा आपण अजून काय करू शकतो माहिती आहे का? आजकाल तुम्ही मुलं काय करता? जेवताना टीव्ही बघता. त्यामुळे तुम्ही किती जेवता हे तुम्हाला कळतच नाही. तुम्ही गरजेपेक्षा जास्त जेवता. जोपर्यंत तुमचा जो प्रोग्राम संपत नाही तोपर्यंत जास्त जेवता. त्याच्यामुळे काय होतं? लठ्ठपणा येतो. पुन्हा थोड्या थोड्या अंतरावर म्हणजे तुम्हाला कुठे थोडं मित्रांकडे जवळच जायचं असेल तरी पण तुम्ही गाड्यांचा वापर करता. पण तसं नाही केलं पाहिजे. तुम्ही चालत गेलं पाहिजे किंवा तुम्ही म्हणजे सायकलचा वापर केला पाहिजे. व्यायाम केला पाहिजे. रोज निदान 45 मिनिट्स तरी तुम्ही चाललं पाहिजे किंवा मैदानी खेळ खेळायला पाहिजे तुम्ही. आता तर मुलं तुम्ही सारखा मोबाईल आणि हे PC कम्प्युटरवर तुम्ही खेळत असता. त्यामुळे काय तुम्ही जे काही अन्न घेता ते जिरत पण नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही लठ्ठ होत चाललेला आहात. मग लठ्ठपणा टाळण्यासाठी काय कराल तुम्ही? जास्त मैदानी खेळ खेळा. म्हणजे मैदानी शाळेत पण चालत जा इत्यादी आपण करू शकतो. त्यामुळे आपण लठ्ठपणा टाळू शकतो. आता अन्नपदार्थातील भेसळ. अन्नपदार्थातील भेसळ म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे आजकाल तर सगळ्या गोष्टींमध्ये भेसळ होते. तर अन्नपदार्थांना विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी काय करतात दुकानदार? त्यात एखादा स्वस्त, अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो आणि त्याला अन्नाची भेसळ म्हणतात. आता अन्नाची भेसळ वापरण्यात येणारे पदार्थ विषारी असतात आणि आरोग्याला घातकही असू शकतात. आणि मग म्हणजे असं अन्न आपण जर खाल्लं तर आपलं आरोग्य बिघडू शकतं. मग काय आणि ते अन्नपदार्थात वापरण्यात जाणारे पदार्थ असतात ना ते इतके सारखे असतात ना की आपल्याला ते कळत सुद्धा नाही. आता समजा आपण मिरी घेतली. मिरी तुम्हाला माहिती आहेत? काळी मिरी असतात, पेपर म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये पपयाच्या बिया मिक्स करतात. मग आपल्याला कळेल का की ह्या मिरी कुठली आणि बिया कुठल्या? हे आपल्याला कळतच नाहीत. म्हणजे ते इतक्या हुशारीने ते पदार्थ त्याच्यामध्ये मिक्स करतात की आपल्याला ते पदार्थ समजत सुद्धा नाहीत. आता दुधामध्ये पाणी, स्टार्च इत्यादीची भेसळ करतात. आता आपली जी लाल तिखट असतं त्याच्यामध्ये विटेचा चुरा मिक्स करतात किंवा लाल भोपळ्याची भुकटी पण त्याच्यामध्ये मिक्स करतात. पुन्हा आपले शेंगदाणे असतात त्याच्यामध्ये लाल खडे, आपल्या तांदळामध्ये पांढरे छोटे छोटे खडे म्हणजे त्यांना गारी म्हणतात, ह्या मिक्स करतात. आता मला तुम्हाला ना जंक फूड बद्दल थोडी माहिती द्यायची आहे. आता जंक फूड म्हणजे काय माहिती आहे का? तुम्ही आता बाहेर जाता, मॉलमध्ये जाता, पिझ्झा खाता, बर्गर खाता, काय काय खाता ना सगळं. तर मग ते काय आहे? तर ते जंक फूड आहे. असं जंक फूड म्हणजे काय? तर ते मैद्यापासून बनवलेलं असतं किंवा त्याच्यामध्ये जास्त साखरेचा वापर केलेला असतो, जास्त तेलाचा वापर केलेला असतो आणि ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. कारण का गव्हापासून जेव्हा मैदा बनवतात किंवा ऊसापासून जेव्हा साखर बनवली जाते तेव्हा त्यातले पौष्टिक म्हणजे जी पोषक तत्व असतात ती सगळी निघून गेलेली असतात. तसल्या अन्नाने आपली फक्त भूक भागते आपल्याला आणि ऊर्जा मिळते, पण आपल्याला पोषक तत्व मिळत नाही. आणि अशा अन्नपदार्थ आपण जास्त खाल्ल्याने काय होतं? आपल्याला लठ्ठपणा येतो किंवा आणि मग त्या अन्नाला काय म्हणतात आपण? तर ते जंक फूड. म्हणजे असे जंक फूड तुम्ही खाऊ नका. कारण जंक फूड खाऊन तुम्हाला आपल्याला जीवनसत्व किंवा खनिजे, प्रथिने काहीच मिळत नाही. त्यामुळे आपल्याला कुपोषण सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे आपण असे जंक फूड टाळायला पाहिजेत. आपण घरी केलेले आईने उपमा, पोहे हे आपल्याला आवडत नाही, पण आपल्याला पिझ्झा, बर्गर, भजी, वडा, बाहेरचे सगळे पदार्थ जास्त आवडतात, पण ते आपल्या आरोग्यासाठी फार हानिकारक आहेत. म्हणून जंक फूड खाऊ नका.
आज आपण काय शिकलो, तर आज आपण संतुलित आहार कसा असतो ते आपण आज शिकलो. संतुलित आहार म्हणजे काय? ज्या आहारामध्ये सर्व पोषक तत्व असतात त्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. आणि कुपोषण म्हणजे काय? तर आपल्याला जी पोषक तत्वे मिळत नाहीत आणि कुपोषण आपल्याला म्हणजे उपासमारीमुळे, जीवनसत्वाच्या अभावामुळे मुळे आपल्याला कुपोषण येते. अतिपोषण म्हणजे आपण जास्त खाल्ल्याने आपल्याला लठ्ठपणा येतो. आणि मग लठ्ठपणाची आपण कारणे कोणती आहेत, लठ्ठपणा कसा टाळावा, आपण हे शिकलो. अन्नपदार्थात भेसळ कशी होते, की काही पदार्थ अन्नपदार्थात मिक्स करतात त्याच्यामुळे आणि ते पदार्थ हानिकारक असतात आपल्या आरोग्यासाठी. मासे अन्नपदार्थ खाल्ले की आपलं आरोग्य बिघडतं. हे आज आपण ह्या पाठामध्ये शिकलो, आजच्या भागामध्ये शिकलो.